नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक हनुमंताची दिव्य कथा. संकटमोचन, हनुमंताची पावन, दिव्य आणि चमत्कारी कथा. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चला तर पाहूया आजची कथा. जय श्रीराम, जय बजरंगबली, ओम हनुमंते नमः. मित्रांनो, एकदा सर्व प्रिय भक्तगण प्रेमाने बोला, पवनसुत हनुमानाचा विजय असो. प्रिय भक्तांनो, काय तुमच्या जीवनात देखील दुःख, संकट आणि अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहेत? काय तमाम प्रयत्नानंतरही घरात कलह, अशांती आणि नकारात्मकता बनलेली आहे? काय मन अस्वस्थ राहते आणि वाटते की जसं कोणताही मार्गच उरलेला नाही? तर प्रिय मित्रांनो, आज या पावन मंगळवारच्या दिवशी भगवान श्री हनुमानाची एक अत्यंत चमत्कारी, रहस्यमयी आणि सत्य घटनेवर आधारित कथा नक्की ऐका. जो कोणी श्रद्धा आणि विश्वासाने ही कथा पूर्ण ऐकतो त्याच्या जीवनातील मोठमोठी संकटे देखील हळूहळू दूर होऊ लागतात. नकारात्मक शक्ती समाप्त होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होऊ लागतो. जीवनात कितीही मोठी अडचण असो किंवा नकळत आपल्याकडून एखादे मोठे पाप घडले असेल, जर खऱ्या मनाने मंगळवारी हनुमानाची आठवण केली तर पापांचे ओझे त्या क्षणी हलके होते. प्रिय भक्तजन हो, मन शांत करा, सर्व चिंता सोडून द्या आणि एकदा खऱ्या अंतकरणाने बोला, जय श्रीराम, जय बजरंगबली. आणि चला सुरू करूया ही हनुमानाची दिव्य, पावन आणि चमत्कारी कथा. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती फक्त एक कथा नसून विश्वास आणि भक्तीचे असे उदाहरण आहे जे तुमच्या अंगावर काटा उभा करेल. ही कथा आहे चांदपूरचे राजा संजय सिंह आणि त्यांच्या 5 मुलींची, जिथे एका छोट्याशा चुकीने त्यांच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर संकट उभे केले होते. आणि मग कशा प्रकारे संकटमोचन बजरंगबलीच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अंधार आणि सर्व संकटे दूर झाली. जर तुम्ही तुमच्या जीवनात सुख, शांती आणि प्रत्येक संकटातून मुक्ती इच्छित असाल तर ही कथा शेवटपर्यंत पूर्ण नक्की ऐका. एका अत्यंत जुन्या आणि समृद्ध भागामध्ये चांदपूर नावाचे एक मोठे सुंदर गाव वसले होते. तसे तर त्याला गाव म्हटले जात होते, पण त्याची भरभराट आणि बनावट कोणत्याही छोट्या राज्यापेक्षा कमी नव्हती. चांदपूरच्या मातीचा एक वेगळा सुगंध होता. येथील शेते नेहमी हिरवीगार असायची आणि येथील लोक धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवायचे. या चांदपूरची देखभाल आणि शासनाची जबाबदारी राजा संजय सिंह यांच्या खांद्यावर होती. राजा संजय सिंह एक अतिशय नेक आणि प्रजापालक राजा होते. त्यांच्यासाठी त्यांची प्रजा हेच त्यांचे कुटुंब होते. राजा संजय सिंह यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होते. रुंद कपाळ, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात नेहमी दुसऱ्यांबद्दल दयेची भावना असायची. त्यांच्या शासनकाळात कधीही कोणत्याही गरिबाला उपाशीपोटी झोपावे लागत नव्हते. राजाच्या जीवनात त्यांची शक्ती आणि त्यांचे धैर्य त्यांची धर्मपत्नी राणी प्रियांका होत्या. राणी प्रियांका केवळ रूपवतीच नव्हत्या, तर त्या ममतेची मूर्ती होत्या. महालाच्या आत आणि बाहेर प्रत्येकजण त्यांचा सन्मान करीत. ईश्वराने राजा संजय सिंह आणि राणी प्रियांका याची झोळी आनंदाने भरली होती. त्यांच्या घरात एक नाही तर 5 रत्न होती. त्यांच्या 5 मुली. राजाला आपल्या 5 मुलींचा खूप अभिमान होता. सर्वात मोठ्या मुलीचे नाव शीतल होते. जसे तिचे नाव होते तसाच तिचा स्वभाव देखील होता. शीतल अतिशय शांत, समजूतदार आणि जबाबदार होती. महालाच्या कामात ती आपल्या आईला पूर्ण मदत करायची आणि आपल्या बहिणींची काळजी अगदी आईप्रमाणेच घ्यायची. तर सर्वात लहान मुलीचे नाव आरिका होते. घराची सर्वात लाडकी होती. ती चंचल तर होतीच, पण तिच्यामध्ये लहानपणापासूनच भक्तीचे संस्कार ओतप्रोत भरलेले होते. आरिकाचे वय अजून खूप कमी होते, पण जेव्हा कधी ती मंदिरासमोरून जायची तेव्हा तिची मान श्रद्धेने झुकत असे. बाकी 3 मुली देखील अतिशय सुशील आणि संस्कारी होत्या. महालाचे वातावरण या 5 बहिणींच्या हसण्याने आणि प्रेमाने नेहमी गुंजत असे. एके दिवशीची गोष्ट आहे. मंगळवारची सकाळ होती. सूर्य आपली लाली पसरवत होता आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने
चांदपूर जागे होत होते. राजा संजय सिंह दररोजप्रमाणे आपल्या कक्षात तयार होत होते, पण आज त्यांना आपल्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. ही अस्वस्थता कोणत्याही आजारामुळे नव्हती, तर असे वाटत होते जणू काही अघटित त्यांच्या दारावर टकटक करीत आहे. त्यांनी पाणी प्यायले आणि दीर्घ श्वास घेतला, पण त्यांच्या हृदयाचे ठोके सामान्य होत नव्हते. राजा महालाच्या मुख्य कक्षात आले, जिथे राणी प्रियंका आणि त्याच्या 5 मुली पूजेची तयारी करीत होत्या. सर्वात लहान मुलगी आरिका हातात फुलाचे ताट घेऊन उभी होती आणि मोठी मुलगी शीतल दिव्यात तूप घालत होती. घराचे वातावरण भक्तिमय होते. राजा संजय सिंह यांना पाहून राणी प्रियंका हसून म्हणाली, महाराज, आज आपण काहीसे चिंतेत दिसत आहात. काय झाले आहे? सर्व काही अलबेल आहे ना? राजा संजय सिंह याने राणीचे बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला आणि फिक्क्या हास्यासह म्हणाले, नाही प्रियंका, तसे काही नाही. बहुधा काल रात्री झोप नीट लागली नाही, म्हणून थोडा जडपणा वाटतोय. राजाने बोलणे तर बोलले, पण त्यांचे मन जाणून होते की ही झोपेची कमतरता नाही. ते जाऊन आपल्या सिंहासनासारख्या खुर्चीवर बसले. तेवढ्यात आरिका धावत आली आणि आपल्या वडिलांच्या गुडघ्यावर हात ठेवत म्हणाली, बाबा, आज मंगळवार आहे. आम्ही सर्व हनुमानाची विशेष पूजा करणार आहोत. तुम्ही पण आमच्यासोबत चला ना. मुलीचा निरागसपणा पाहून राजाचे मन थोडे हलके झाले. त्याने आरिकाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, हो बाळा, तू चल, मी येतोच. राजा उठणारच होते. तेवढ्यात महालाचा एक जुना सेवक, जो राजाच्या वडिलांच्या काळापासून तिथे सेवा करीत होता, घाबरत आत आला. त्याच्या चेहऱ्यावरची हवा उडाली होती. त्याने येताच राजासमोर हात जोडले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, महाराज, अनर्थ झाला आहे, मोठा अनर्थ झाला आहे. राजा संजय सिंह लगेच उभे राहिले. त्यांच्या तलवारीच्या म्यानातून हलका आवाज आला. त्याने कडक आवाजात विचारले, काय झाले काका? कोडी घालू नका, स्पष्ट सांगा काय झाले आहे. सेवकाने घाबरत सांगितले, महाराज, आपल्या राज्याच्या उत्तर सीमेवर जी जुनी विहीर होती, ज्यातून अर्ध्या गावाला पाणी मिळते, तिचे पाणी अचानक रात्रभरात आटले आहे. आणि इतकेच नाही तर तिथे आजूबाजूला असलेली सर्व हिरवीगार झाडे देखील अशी कोमजली आहेत, जणू कोणीतरी त्याच्यावर आग ओतली आहे. गावकरी खूप घाबरले आहेत. त्यांना वाटते आहे की हे कोणत्या तरी दैवी कोपाचे संकेत आहेत. हे ऐकताच राजा संजय सिंह याच्या कपाळावर घाम आला. उत्तर सीमा ही तीच दिशा होती जिथे वर्षापूर्वी त्याने आपल्या राज्याची सीमा वाढवण्यासाठी जंगल तोडले होते. राजाचे हृदय जोरात धडधडू लागले. राणी प्रियंका आणि मुलीसुद्धा हे ऐकून हादरल्या. शीतलने पुढे होऊन सेवकाला पाणी दिले आणि राजाकडे पाहिले. राजा संजय सिंह जाणून होते की विहीर सुकणे ही काही साधी घटना नाही. विशेषतः जेव्हा जेव्हा पावसाळा नुकताच संपला होता आणि जमिनीत पाण्याची कोणतीही कमतरता नव्हती. राजाने तात्काळ आदेश दिला, माझा घोडा तयार करा, मी स्वतः जाऊन पाणी करणार आहे. राणी प्रियंका काळजीत पडून म्हणाली, महाराज, मी पण आपल्यासोबत येईन. राजाने नकार दिला नाही. राजा, राणी आणि त्यांची मोठी मुलगी शीतल तिघे रथात बसून उत्तर सीमेकडे निघाले. आरिका आणि बाकी मुलींना महालातच राहण्याची सूचना देण्यात आली. जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा ते दृश्य पाहून राजाच्या पायाखालची जमीन सरकली. ती विहीर, जी कालपर्यंत गोड पाण्याने तुडुंब भरलेली असायची, आज पूर्णपणे कोरडी पडली होती. विहिरीच्या आतील मातीला भेगा पडल्या होत्या. आजूबाजूची आंबा आणि पिंपळाची झाडे, जी कालपर्यंत हिरवीगार होती, आज त्यांची पाने पिवळी पडून खाली पडली होती. तेथील वातावरण अतिशय भयावह आणि उजाड वाटत होते. गावातील लोक राजाला पाहून त्याच्याकडे आले. एका वृद्धाने हात जोडून सांगितले, महाराज, हा कोणताही साधा दुष्काळ नाही. काल रात्री मी येथून विचित्र आवाज ऐकले होते. असे वाटते जणू धरणी माता आमच्यावर कोपली आहे. नक्कीच आमच्याकडून काहीतरी मोठे पाप घडले आहे. पाप शब्द ऐकताच
राजा संजय सिंह याच्या कानात घुमट सुरू झाला. त्यांना आपल्या तारुण्याचा तो दिवस आठवला जेव्हा त्याने याच ठिकाणी उभे राहून एक आदेश दिला होता. त्यावेळी येथे एक जुना छोटासा चौथरा होता ज्याची काही लोक पूजा करायचे. राजाने त्याला जुने अवशेष समजून हटवले होते जेणेकरून तिथून रस्ता तयार करता येईल. त्या दिवशी त्यांच्या सेनापतीने त्यांना रोखलेही होते हे सांगून की कदाचित हे कोणते देवस्थान असावे, पण राजाने आपल्या शक्तीच्या गर्वात त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. राजा संजय सिंह तेथे जमिनीवर गुडघ्यावर बसले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटू लागला. त्यांना आता समजू लागले होते की आज सकाळी त्यांना जी अस्वस्थता जाणवत होती ती का होती. हे त्यांच्या भूतकाळातील पाप होते जे आता त्यांच्या वर्तमानाला गिळंकृत करायला आले होते. राणी प्रियंकाने राजाच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, महाराज, आपण इतके विचलित का झालात? आपल्याला असे काय माहीत आहे जे आम्हाला माहीत नाही? राजाने थरथरत्या ओठाने सांगितले, प्रियंका, हा निसर्गाचा प्रकोप नाही, हे माझ्या पापांचे फळ आहे. वर्षापूर्वी नकळत मी येथे महाबली हनुमानाच्या एका प्राचीन प्रतीकाचा अनादर केला होता. मी त्याला हटवले होते. मला वाटले होते की तो फक्त दगड आहे. आज मला जाणीव होत आहे की ती माझी सर्वात मोठी चूक होती. शीतलने हे ऐकले तेव्हा ती देखील स्तब्ध झाली. तिने हळूच सांगितले, बाबा, जर चूक झाली असेल तर त्यांचे प्रायश्चित्त देखील होऊ शकते. हनुमान तर संकटमोचन आहेत, ते दयाळू आहेत. राजाने मान हलवली. हो बाळा, पण पापांचा परिणाम सुरू झाला आहे. ही सुकलेली विहीर तर फक्त सुरुवात आहे. मला भीती आहे की हा प्रकोप माझ्या कुटुंबापर्यंत, माझ्या मुलीपर्यंत पोचू नये. त्याचवेळी आकाशात काळे ढग जमा होऊ लागले, पण ते पावसाचे ढग नव्हते तर धूळयुक्त वावटळीचे ढग होते. वाऱ्याचा एक विचित्र सुसाट सुटला. राजाने तात्काळ निर्णय घेतला की त्यांना परत महालात जावे लागेल आणि या संकटावर उपाय शोधावा लागेल. जसे ते महालात परतले त्यांनी पाहिले की महालाच्या मुख्य दारावर मोठी गर्दी जमली आहे. महालाच्या आतून रडण्याचे आवाज येत होते. राजाचे काळीज धपापले. ते धावत आत गेले. पाहिले तर त्यांची सर्वात लहान आणि लाडकी मुलगी आरिका जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिचे शरीर तापाने फणफणले होते आणि ती अचेत अवस्थेत काहीतरी पुटपुटत होती. बाकी 3 मुली तिला वेढून रडत होत्या. राजाने धावत जाऊन आरिकाला मांडीवर घेतले. आरिका, आरिका, काय झाले माझ्या बाळा? राजा ओरडले. मधल्या मुलीने रडत रडत सांगितले, बाबा, आरिका मंदिरात पूजा करीत होती. तेव्हाच अचानक वाऱ्याचा जोराचा झोत आला आणि मंदिराचा एक मोठा कळस खाली पडला. आरिका वाचली, पण ती अचानक घाबरून खाली पडली आणि तेव्हापासून शुद्धीवर आलीच नाहीये. वैद्यांना बोलावले गेले, पण त्यांना काहीच समजत नव्हते. राजा संजय सिंह यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना आता खात्री झाली होती की सकाळी त्यांना जे भास झाले होते आणि जी विहीर कोरडी झाली होती ते सर्व याच गोष्टीचे संकेत होते. त्यांच्या पापाची सावली त्यांच्या सर्वात प्रिय गोष्टीवर, त्यांच्या आपत्यावर पडू लागली होती. वैद्यांनी आरिकाची नाडी तपासली आणि निराश होऊन मान हलवली. महाराज, राजकुमारीला कोणतीही शारीरिक इजा नाही आहे, पण तिची प्राणशक्ती खूप वेगाने कमी होत आहे. असे वाटते जणू कोणीतरी अदृश्य शक्ती तिचे जीवन ओढून घेत आहे. औषधांचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही आहे. राजा संजय सिंह खचून गेले. ते आरिकाच्या जवळ बसले आणि रडू लागले. राणी प्रियंका देखील आपल्या मुलीची ही अवस्था पाहून सुन्न झाली होती. महालात शांतता आणि दुःखाचे सावट पसरले होते. तेव्हा शीतल, जिने आतापर्यंत धीर धरला होता, पुढे आली. तिने आपल्या वडिलांचे अश्रू पुसले आणि ठामपणे म्हणाली, बाबा, रडल्याने समस्येचे समाधान होणार नाही. तुम्हीच म्हणाला होतात की हा हनुमानाचा कोप असू शकतो, तर त्याचे निवारण देखील हनुमानच करतील. आज मंगळवार आहे. आपल्याला त्यांच्या शरणात जावे लागेल. राजाने अश्रूंच्या धुंदळल्या डोळ्यांनी शीतलकडे पाहिले. पण कसे बाळा, मी त्याचा अनादर केला आहे.
ते माझी हाक काय ऐकतील? शीतल म्हणाले, बाबा, भक्ताकडून चूक होते, पण भगवान आपल्या मुलांना कधीच सोडत नाहीत. आपल्याला प्रायश्चित्त करावे लागेल. आपल्याला ते अनुष्ठान करावे लागेल, ज्यामुळे हनुमान प्रसन्न होतील आणि तुमचे पाप धुतले जाईल. शीतलच्या बोलण्याने राजा संजय सिंह याच्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. त्याने आपले ओले डोळे पुसले आणि मुलीकडे पाहिले. शीतलच्या डोळ्यात एक वेगळेच तेज होते, जे कदाचित त्या विश्वासातून आले होते की संकटमोचन हनुमान कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाही. राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि उभे राहिले. तू बरोबर म्हणते आहेस शीतल, राजाने जड आवाजात सांगितले. बसून रडल्याने माझे पाप धुतले जाणार नाही आणि माझ्या बाळाचे प्राण देखील वाचणार नाहीत. मला त्याच ठिकाणी जावे लागेल जिथे माझ्याकडून तो गुन्हा झाला होता. मला तिथे जाऊन आपला नाक घासले पाहिजे आणि हनुमानाची क्षमा मागितली पाहिजे. राणी प्रियंका, जी आत्तापर्यंत आरिकाचा हात धरून बसली होती, घाबरून म्हणाली, महाराज, पण बाहेरचे हवामान तर पहा, धूळयुक्त वादळ सुरू आहे, सूर्य मावळतीला आहे. अशा वेळी त्या ओसाड उत्तर सीमेवर जाणे धोक्याचे आहे आणि वैद्यांनी सांगितले आहे की आरिकाकडे वेळ खूप कमी आहे. राजाने राणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि ठामपणे सांगितले, प्रियंका, वेळ कमी आहे, म्हणूनच मला आत्ताच जावे लागेल. जर मी इथे थांबलो तर मी माझ्या मुलीला गमावून बसेन. हे वादळ, हे संकट, ही सर्व माझी परीक्षा आहे. जर मी या संकटांना घाबरलो तर माझे प्रायश्चित्त अपूर्ण राहील. राजाने लगेच आपल्या सेनापतीला आदेश दिला, सेनापती, मला कोणतेही सैन्य नको आहे, कोणतेही सुरक्षा कवच नको आहे. फक्त एक साधा रथ तयार करा. त्यात पूजेचे साहित्य, शेंदूर, चमेलीचे तेल, फुले आणि काही फळे ठेवा. मी आणि माझे कुटुंब आत्ताच उत्तर सीमेसाठी प्रस्थान करू. सेनापतीने आडेवेडे घेत विचारले, पण महाराज, सुरक्षा? आज माझी सुरक्षा माझे बजरंगबली करतील किंवा माझे पाप मला शिक्षा देतील. वादाची ही वेळ नाही. जा. राजाच्या आवाजात असा करारीपणा होता की सेनापती तातडीने निघाला. शीतल राजा आणि राणीसोबत जाण्यासाठी तयार झाली. बाकी तिन्ही मुलींना आरिकाजवळ महालातच थांबण्या आणि सतत श्रीराम जयराम जय जयरामचा जप करण्यास सांगण्यात आले. महालाचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. जिथे कालपर्यंत हास्य विनोद चालायचे, तिथे आज केवळ मंत्राचा जप आणि हुंदक्यांचे आवाज येत होते. राजा संजय सिंह, राणी प्रियंका आणि शीतल रथात बसले. जसा रथ महालाच्या बाहेर पडला, वाऱ्याचा वेग आणखीनच वाढला. असे वाटत होते जणू निसर्ग त्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. इतकी धूळ उडत होती की काही हात अंतरावरचे पाहणे देखील कठीण झाले होते. घोडे खिंकाळत होते आणि पुढे जाण्यास कचरत होते. पण राजाने सारथ्याला सांगितले, थांबू नकोस, काही झाले तरी रथ थांबता कामा नये. पूर्ण प्रवासात राजा संजय सिंह यांचे मन भूतकाळातील त्या प्रसंगाची आठवण करीत होते. त्याला आठवले की कशा प्रकारे 20 वर्षापूर्वी जेव्हा ते नवीनच राजा झाले होते, तेव्हा आपल्या सत्तेच्या नशेत चूर होते. त्यांना वाटायचे की चांदपूरचा प्रत्येक दगड, प्रत्येक झाड त्यांची मालमत्ता आहे. त्या दिवशी उत्तर सीमेवर एक जुना चौथरा होता, ज्यावर शेंदूर लावलेला एक दगड होता. गावकरी म्हणायचे की हे हनुमानाचे खूप जुने स्थान आहे, पण राजाने त्याला अंधश्रद्धा मानून आपल्या सैनिकांकडून तो पाडून टाकला होता, कारण त्यांना तिथे आपल्या सैन्यासाठी एक सरळ रस्ता हवा होता. या दगडाच्या तुटताच एक विचित्र शांतता पसरली होती, पण राजाने तेव्हा त्याकडे लक्ष दिले नव्हते. आज तोच तुटलेला दगड त्यांच्या छातीवर मोठे ओझे बनून राहिला होता. सुमारे तासाभराच्या संघर्षानंतर रथ त्या उत्तर सीमेपाशी पोहोचला. तिथे दृश्य थरकाप उडवणारे होते. अंधार पडला होता, पण अधूनमधून आकाशात वीज चमकत होती, ज्यामुळे त्या ओसाड जागेचे भयावह चित्र स्पष्ट दिसत होते. ती कोरडी विहीर जणू एखाद्या राक्षसाच्या उघड्या तोंडासारखी वाटत होती. आजूबाजूची झाडे अशी उभी होती जणू ती राजाला दोष देत आहेत. राजा रथातून उतरले. त्यांचे पाय थरथरत होते, भीतीमुळे नाही तर आत्मग्लानीमुळे. राणी प्रियंका
आणि शीतल देखील त्यांच्या मागोमाग उतरल्या. ज्याने पूजेचे ताट आपल्या हातात घेतले आणि त्या जागेकडे वळले जिथे कधी तो चौथरा असायचा. आज तिथे फक्त झुडपे आणि दगडगोटे होते. राजाने ती जागा ओळखली. त्याने ताट खाली ठेवले आणि गुडघ्यावर त्या खडबडीत जमिनीवर बसले. खडे त्यांच्या गुडघ्यांना टोचत होते, पण त्यांना त्या वेदनेची जाणीव होत नव्हती. त्यांच्या मनातील दुःख शरीराच्या वेदनेपेक्षा कितीतरी मोठे होते. हे पवनपुत्र, हे अंजनीच्या सुता, राजा ओरडले. त्यांचा आवाज वावटळीच्या आवाजाला भेदून घुमला. मी गुन्हेगार आहे प्रभू, मी अज्ञानी आहे. सत्तेच्या नशेत मी तुमची शक्ती ओळखली नाही. मी तुमचे घर तोडले, तुमचा अपमान केला. आज मी एक राजा म्हणून नाही तर एक हताश पिता म्हणून तुमच्या दारी आलो आहे. राजाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी आपले दोन्ही हात जमिनीवर आपटले. माझ्या निष्पाप बाळाला शिक्षा देऊ नका प्रभू. तिने कोणतेही पाप केले नाही. जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या. माझे प्राण घ्या, माझे राज्य घ्या, पण माझ्या आरिकाला जीवदान द्या. राजाचे रडणे ऐकून राणी प्रियांका देखील ओक्साबोक्शी रडू लागली. शीतलने पुढे होऊन दिवा लावण्याचा प्रयत्न केला. वारा इतका जोरात होता की दिवा वारंवार विझत होता. शीतलने आपल्या ओढणीचा आडोसा केला आणि मोठ्या कष्टाने दिवा लावला. जसा दिवा लागला त्याची छोटीशी ज्योत त्या घनदाट अंधारात उमेदीप्रमाणे मिणमिणू लागली. तेवढ्यात शीतलने पाहिले की राजा जिथे डोके टेकून रडत आहे तिथे जमिनीच्या खाली काहीतरी दाबलेले जाणवत आहे. शीतल म्हणाली, बाबा पहा, येथे जमीन थोडी वर आलेली आहे. कदाचित तीच मूर्ती किंवा तिचा काही अंश येथे मातीत गाडला गेला असावा. राजाने लगेच डोके वर काढले. त्याने कोणत्याही अवजाराशिवाय आपल्या उघड्या हातांनीच तेथील कठीण जमीन खणायला सुरुवात केली. त्यांचे हात नाजूक होते. त्यांनी कधीही असे काम केले नव्हते, पण आज एका वडिलांचे वेड त्यांच्यावर स्वार होते. माती कडक होती, दगडांनी भरलेली होती. राजा वेड्यासारखी माती बाजूला सारू लागले. त्यांच्या नखातून आणि तळ हातातून रक्त येऊ लागले. बोटे सोलली गेली, पण ते थांबले नाहीत. मी तुम्हाला शोधून काढीन प्रभू. मी तुमची पुन्हा स्थापना करीन. फक्त मला माफ करा. राजा पुटपुटत होते आणि माती उपसत होते. राणी प्रियांकाने सुद्धा राजाला मदत करायला सुरुवात केली. शीतल देखील कामाला लागली. तिघे मिळून त्या जागेची साफसफाई करीत होते, जिला त्यांनी वर्षानुवर्ष उजाड सोडले होते. इकडे महालात आरिकाची प्रकृती बिघडू लागली होती. तिचे शरीर एकदम थंड पडले होते. वैद्याने तिची नाडी सोडून दिली आणि निराश होऊन मागे सरकले. त्यांनी बाकी 3 राजकन्यांना सांगितले, आता फक्त चमत्कारच हिला वाचू शकतो. हिचे श्वास आता नगण्य झाले आहेत. हे ऐकून महालात हाहाकार माजला. पण तिथे त्या ओसाड जंगलात राजा संजय सिंह यांनी हार मानली नव्हती. जसजशी ते माती हटवत होते, वादळ आणखीनच तीव्र होत होते. अचानक जोराची वीज कडाडली आणि बरोबर त्या विहिरीजवळ असलेल्या एका जुन्या वाळलेल्या झाडावर पडली. झाड धडधडून जळू लागले. त्या आगीच्या प्रकाशात राजाला मातीच्या खाली एक सेंद्री रंगाची झलक दिसली. राजाचे हृदय जोरात धडधडले. त्याने अधिक वेगाने माती हटवली. हो, तोच होता, तोच दगडाचा तुकडा ज्यावर शेंदूर लागला होता आणि ज्याला राजाने तोडून टाकले होते. तो मातीत गाडला गेला होता. राजाने त्या दगडाला, जो हनुमानाचे प्रतीक होता, अत्यंत आदराने बाहेर काढले. त्याला आपल्या छातीशी कवटाळले आणि मोठ्याने रडू लागले, हे प्रभू, तुम्ही मला भेटलात. मी तुम्हाला मातीत मिसळले होते, तरीही तुम्ही मला तुमच्या चरणाशी जागा दिली. राजाने तो दगड स्वच्छ केला. जवळ ठेवलेल्या पाण्याने तो धुतला. शीतलने शेंद्राची डबी पुढे केली. राजाने आपल्या रक्ताने माखलेल्या हाताने त्या दगडावर ताजे शेंदूर लावले आणि चमेली तेल अर्पण केले. जशा राजाने शेंदूर लावले, वाऱ्याची दिशा बदलू लागली. जे वादळ आत्तापर्यंत त्यांना घाबरवत होते ते अचानक शांत होऊ लागले. पण परीक्षा अजून संपली नव्हती. खरी कसोटी तर आता सुरू होणार होती. राजाला आता आपली भक्ती सिद्ध करायची होती. राजाने हात जोडून सांगितले, प्रभू, केवळ मूर्ती बाहेर काढल्याने माझे पाप धुतले जाणार नाही. मी जाणतो
मला दंड मिळायलाच हवा. मी आज या क्षणी असा संकल्प करतो की जोपर्यंत माझ्या मुलीचे श्वास परत येत नाहीत तोपर्यंत मी येथे एका पायावर उभा राहून तुमच्या नावाचा जप करेन. मग माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी हटणार नाही. राणी प्रियांका घाबरली. महाराज, आपण आधीच खूप थकले आहात. आपल्या हातातून रक्त वाहत आहे. असा कठीण संकल्प करू नका. राजाने राणीकडे पाहिले आणि एका विचित्र शांततेने म्हणाले, प्रियांका, पाप शरीराने नाही तर आत्म्याने धुतले जातात आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी शरीराला तापावे लागते. राजा संजय सिंह त्या ओसाड भयावह जंगलात त्या खंडित मूर्तीसमोर एका पायावर उभे राहिले. त्याने आपले डोळे मिटले आणि पूर्ण एकाग्रतेने जय हनुमान जय हनुमानाचा जप सुरू केला. इकडे महालात अरिकाचे श्वास थांबायला लागले होते. तिच्या बहिणींनी रडणे थांबवले होते आणि त्या देखील जोरात हनुमान चालिसाचे पठण करू लागल्या होत्या. असे वाटत होते जणू एक अदृश्य तार आहे जी जंगलात उभे असलेल्या राजा आणि महालात पडलेली अरिका यांना जोडून आहे. ही लढाई आता जीवन आणि मृत्यूची नव्हती तर विश्वास आणि पापाची होती. वेळ जात होता. राजाचा पाय थरथरू लागला. घाम आणि रक्त मिळून त्यांच्या राजशाही वस्त्रांना भिजवत होते, पण त्यांच्या स्वरात कोणताही बदल झाला नव्हता. जय हनुमान ज्ञानगुण सागर. तेवढ्यात त्या अंधारात एक चाहूल लागली. झुडपांच्या मागून 2 चमकणारे डोळे दिसले. तो एखादा हिंस्त्र प्राणी होता. राजाची एकाग्रता भंग करण्यासाठी निसर्गाची ही आणखी एक परीक्षा होती. एक विशाल लांडगा हळूहळू त्यांच्या दिशेने वाढत होता. राणी प्रियांकाच्या तोंडून किंकाळी निघाली, महाराज मागे पहा. पण राजाने डोळे उघडले नाहीत. त्यांचे लक्ष पूर्णपणे आपल्या आराध्य देवाच्या चरणाशी होते. काय राजाची भक्ती त्या हिंस्त्र प्राण्याला रोखू शकेल? राणी प्रियांकाची किंकाळी जंगलाच्या शांततेत विरून गेली, पण राजा संजय सिंह डगमगले नाहीत. तो लांडगा ज्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि डोळ्यात शिकारीची भूक होती, हळूहळू राजाच्या जवळ येत होता. त्याच्या गुरगुरण्याने कोणत्याही सर्वसामान्य माणसाचे काळीज बसले असते, पण राजा यावेळी सामान्य माणूस नव्हते. ते एक पिता होते जे आपल्या मुलीच्या जीवनासाठी यमराजांशी लढायला तयार होते. राणी प्रियांकाने जवळ पडलेला एक मोठा दगड उचलला. ती त्या प्राण्याला मारणारच होती. एवढ्यात शीतलने आपल्या आईचा हात पकडला. शीतलच्या डोळ्यातून अश्रू होते, पण आवाजात एक विचित्र विश्वास होता. तिने हळूच सांगितले, नाही आई, मारू नकोस. बाबांची तपस्या भंगू करू नकोस. जर हनुमान त्यांची रक्षा करणार असतील तर हा प्राणी त्यांचे केसही वाकडे करू शकणार नाही, आणि जर बाबांचा संकल्प खरा असेल तर हा प्राणी स्वतःहून मागे जाईल. राणी प्रियांकाचा हात हवेतच थांबला. तिचे हृदय धडधडत होते. लांडगा आता राजाच्या अगदी जवळ आला होता. तो राजाच्या पायांचा सुगंध घेऊ लागला. राजाच्या शरीरातून घामाचा आणि रक्ताचा गंध येत होता, जो कोणत्याही शिकारी प्राण्याला आकर्षित करण्यासाठी पुरेसा होता. लांडग्याने आपले तोंड उघडले. त्याचे टोकदार दात विजेच्या चमकात दिसत होते. राणीने आपले डोळे गच्च मिटले. ती हे दृश्य पाहू शकत नव्हती, पण तेव्हाच एक चमत्कार झाला. राजाच्या मुखातून निरंतर जय हनुमानाचा जप येत होता. तो लांडगा हल्ला करण्यासाठी तयार होता. तो अचानक थांबला. त्याने आपले कान मागे केले आणि विचित्र आवाजात रडल्यासारखे करू लागला, जसे त्याला राजाच्या आजूबाजूला अग्नीच्या ज्वाला दिसत असाव्यात वा कोणती तरी विशाल शक्ती तिथे उभी असावी. ती राणी आणि शीतलला दिसत नव्हती. लांडगा घाबरून 2 पावले मागे झाला. मग शेपूट घालून घनदाट जंगलात पळून गेला. राणी प्रियांकाने डोळे उघडले आणि पाहिले की लांडगा निघून गेला आहे आणि राजा अजूनही त्याच स्थितीत एका पायावर उभे राहून जप करत आहेत. हे पाहून राणी आणि शीतलच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यांना समजले होते की राजा आता एकटे नाहीत. कोणती तरी अदृश्य शक्ती त्यांचे रक्षण करीत आहे. पण संकट अजून टळले नव्हते. लांडगा तर निघून गेला होता.
पण राजाचे शरीर आता प्रतिसाद देत नव्हते. आस उलटले होते. राजा संजय सिंह जे महालात मऊ गाद्यावर झोपायचे, आज अनवाणी पायी खडकाळ आणि काटेरी जमिनीवर उभे होते. त्यांचा तो पाय, ज्यावर संपूर्ण शरीराचे ओझे होते, सुजून जाड झाला होता. वेदनेच्या लाटा त्यांच्या शरीरात धावत होत्या, पण त्यांनी आपला दुसरा पाय जमिनीवर ठेवला नाही. इकडे महालात रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला होता. आरिकाची प्रकृती आता आणखीनच नाजूक झाली होती. तिचे शरीर निळे पडू लागले होते. वैद्यांनी आरिकाचे मनगट तपासले आणि त्यांचा चेहरा उतरला. त्यांनी हळूच आरिकाचा हात खाली ठेवला आणि बाकी राजकन्येकडे पाहून म्हणाले, राजकन्यानो, मला माफ करा. आता आशेचा कोणताही किरण उरलेला नाही आहे. राजकुमारी, आरिकाची नाडी आता इतकी मंद झाली आहे की ती कोणत्याही क्षणी थांबू शकते. आता फक्त ईश्वरच काही करू शकतात. माझे ज्ञान येथे हरले आहे. हे ऐकताच आरिकाच्या बहिणीने मोठ्याने रडायला सुरुवात केली. मधल्या बहिणीने धावत जाऊन आरिकाला मिठी मारली आणि ओरडली, नाही आरिका, तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस. बाबा येत आहे. ते हनुमानाला मनाने घेऊन येतील. धीर सोडू नकोस. महालाच्या खिडक्यांमधून सोसाट्याचा वारा आत येऊ लागला. पूजा घरात जळणारा नंदादीप फडफडू लागला. असे वाटले जणू यमराज आरिकाचे प्राण हरण्यासाठी कक्षात प्रवेश करीत आहेत. पण तेव्हाच आरिकाचे ओठ हलले. अचेत अवस्थेतही तिच्या मुखातून एकच शब्द निघाला, बाबा. जंगलात उभे असलेल्या राजाला जसे आपल्या मुलीची ती हाक ऐकू आली असावी, त्यांचे शरीर डगमगले. अशक्तपणामुळे त्यांच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. त्यांना चक्कर येत होती. त्यांचे मन म्हणत होते की संजय, आता आणखी होणार नाही, कोसळून जा. पण त्यांचा आत्मा सांगत होता की नाही संजय, जर तू पडलास तर आरिका कायमची जाईल. राजाने आपल्या मुठी गच्च आवळल्या. त्याच्या नखाने तळहातातून रक्त काढले. वेदनेचा आधार घेऊन त्याने स्वतःला जागृत ठेवले. त्यांनी त्या शेंदूर लावलेल्या दगडाकडे पाहिले आणि मनातल्या मनात म्हणाले, हे केसरी नंदन, काय माझी परीक्षा अजून पूर्ण झाली नाही? माझे शरीर तुटत आहे प्रभू, पण माझा विश्वास तुटणार नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या झोळीत माझ्या मुलीचे प्राण घालत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मग माझे प्राण येथे का जाईनात? तेव्हाच आकाशात ढगांचा गडगडाट झाला आणि पाऊस आणखीन तीव्र झाला. पावसाचे मोठे थेंब पडू लागले. बघता बघता मुसळधार पाऊस सुरू झाला. राजाचे शरीर भिजले, पण ते हलले नाहीत. पावसाचे पाणी त्यांच्या अश्रूंशी मिळून त्यांच्या गालावरून वाहत होते. शीतल आणि राणी प्रियंका एका झाडाखाली भिजत उभ्या होत्या. त्या राजाकडे जाऊ शकत नव्हत्या, कारण राजाने त्यांना मनाई केली होती. शीतलने पाहिले की ज्या विहिरीत वर्षानुवर्ष पाणी नव्हते, ज्या विहिरीचे पाणी काल अचानक आटले होते, त्या विहिरीच्या आतून एक विचित्र आवाज येत आहे, जसे पाण्याचे बुडबुडे येत असावेत. शीतलने राणीचा हात ओढला. आई, ऐक, तुला पाण्याचा आवाज येतोय का? राणीने लक्ष देऊन ऐकले. पावसाच्या आवाजात विहिरीच्या आतून पाण्याचे वर येण्याचे छप छप असा आवाज येत होता. राणीच्या डोळ्यात आशेची चमक आली. हो शीतल, हे तर पाणी भरण्याचे आवाज आहेत. त्या क्षणी राजा संजय सिंह जोरात ओरडले, जय श्रीराम, आणि त्यांचे शरीर एका बाजूला कलले. ते पडणारच होते की अचानक त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांना सावरले आहे. राजाने गडबडीत डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण पाऊस आणि अशक्तपणामुळे त्यांना धुंदळे दिसत होते. त्यांना वाटले जणू एखादी विशालकाय त्यांच्या बाजूला उभी आहे, जिने त्यांना पडण्यापासून वाचवले आहे. राजाने थरथरत्या आवाजात विचारले, कोण कोण आहे? पण उत्तर आले नाही. फक्त गरम हवेची एक झुळूक त्यांना स्पर्श करून गेली आणि त्यांच्या शरीरात विजेसारखे चैतन्य आले. त्यांचा थकवा, त्यांच्या वेदना अचानक कमी होऊ लागल्या. त्यांच्या पायातील सूज उतरू लागली. राजाला असे वाटले जणू कोणी त्यांना अमृत पाजले आहे. ते पुन्हा ताठ उभे राहिले. यावेळी आधीपेक्षा जास्त जोश आणि ताकदीने. राजा समजले होते की त्यांना आधार देणारा कोणी असामान्य माणूस नव्हता. त्यांचे रोम रोम प्रफुल्लित झाले. त्यांनी त्या दगडाच्या मूर्तीकडे पाहिले
पावसाच्या पाण्याने धुतल्यानंतर त्यावर लावलेले ताजे सेंदूर आणखीनच चमकत होते. अचानक त्या कोरड्या विहिरीतून पाण्याचे एक कारंजे फुटले. पाणी इतक्या वेगाने वर आले की ते विहिरीच्या भिंती ओलांडून बाहेर वाहू लागले. ते पाणी साधे नव्हते, त्यातून एक सुगंध येत होता. ते पाणी वाहत थेट राजाच्या पायापर्यंत आले आणि त्यांचे पाय धुतले. जसा त्या पवित्र जलाने राजाच्या पायांना स्पर्श केला, राजाला एक मानसिक संकेत मिळाला. त्यांना वाटले जणू कोणीतरी त्यांच्या कानात सांगत आहे, तुझे प्रायश्चित्त पूर्ण झाले आहे. राजन, तुझा अहंकार संपला आहे. आता तुझ्यामध्ये केवळ भक्ती उरली आहे. घरी जा, तुझे अंगण पुन्हा एकदा सुगंधित झाले आहे. राजा संजय सिंह जोरात रडू लागले. हे आनंदाश्रू होते. त्यांनी झुकून त्या वाहत्या पाण्याचे आपल्या ओंजळीत पाणी घेतले आणि ते आपल्या कपाळाला लावले. मग त्यांनी ते पाणी त्या हनुमान शिळेवर अर्पण केले. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. राजा पुटले. इकडे महालात वैद्यजी आपले सामान बांधून निघणारच होते की अचानक आरिकाने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या शरीरात हालचाल झाली. बहिणींनी चकित होऊन पाहिले. आरिकाच्या चेहऱ्यावरचा निळसरपणा हळूहळू नाहीसा होऊ लागला आणि तिच्या गालावर गुलाबी छटा उमटली. आरिकाने हळूहळू आपले डोळे उघडले. तिचे डोळे अजून जड होते, पण त्यात जीवनाची चमक होती. तिने अशक्त आवाजात विचारले, पाणी, मला तहान लागली आहे. वैद्यराजांच्या हातून पिशवी खाली पडली. ते धावत आले आणि त्याने नाडी तपासली. त्यांचे तोंड उघडे राहिले. हे अशक्य आहे. हा तर चमत्कार आहे. राजकुमारीची नाडी तर एकदम सामान्य झाली आहे. मृत्यूच्या मुखातून कोणी असे कसे परत येऊ शकतोय? महालात आनंदाची लाट उसळली. दासी एकमेकांना मिठी मारू लागल्या. बजरंग बलीचा विजय असो, संकटमोचन हनुमानाचा विजय असो, अशी घोषणांनी महाल दुमदुमला. जंगलात राजा संजय सिंह यांनी आपले व्रत पूर्ण केले. त्यांनी दोन्ही गुडघे टेकले आणि कपाळ जमिनीला लावून प्रणाम केला. राणी प्रियांका आणि शीतल धावत त्यांच्याकडे आल्या. महाराज, विहीर भरली आहे. पाणी परत आले आहे. शीतल आनंदाने ओरडली. राजाने हसून सांगितले, केवळ विहीर भरली नाही बाळा, माझे जीवनसुद्धा भरले आहे. चला, आपण लगेच महालात जायला हवा. मला खात्री आहे की माझी आरिका आता ठीक आहे. तिघे रथात बसले. आता वादळ थांबले होते. पाऊस थांबला होता आणि आकाश निरभ्र झाले होते. तारे चमकत होते. घोडे देखील आता पूर्ण वेगाने धावत होते. जेव्हा ते महालात पोचले तेव्हा दारावरच त्यांना दासींनी बातमी दिली, महाराज, अभिनंदन. धाकटी राजकुमारी शुद्धीवर आली आहे. ती उठून बसली आहे आणि तुम्हाला शोधत आहे. राजा संजय सिंह रथातून उडी मारून धावत आत गेले. जेव्हा त्याने आरिकाला बिछाण्यावर बसलेले पाहिले तेव्हा ते धावत तिच्याजवळ गेले आणि तिला छातीशी कवटाळले. बाप लेक दोघांच्या डोळ्यातून अनंताश्रू वाहत होते. राजाने मनातून हनुमानाचे आभार मानले. तर ही होती हनुमंताची भव्य, दिव्य आणि चमत्कारिक कथा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.